तुला तुझ्या जर्नीमध्ये यश लवकर मिळालं का जरा उशिराने? सगळ्या गोष्टी उशिरा मिळत गेल्या. पण तेच आहे ना पुन्हा, की प्रत्येक वेळी काहीतरी शिकून अनुभवातून त्या गोष्टींबद्दलचं महत्त्व कळल्यानंतर मिळाल्यामुळे त्या शेवटपर्यंत टिकतील. अगदी. पण या एवढ्या प्रवासातला एखादा असा अनुभव मला सांग, की तू जेव्हा-जेव्हा कोणतं ऑडिशन देतेस किंवा तुला नवीन मालिका मिळते किंवा एखादं काम मिळतं तुला, तेव्हा या इंडस्ट्रीमधला तो अनुभव तुला पहिले लक्षात येतो. तो मे बी चांगला असेल की तो वाईटही असेल किंवा कुठल्या को-स्टार बरोबरचा खूप छान एक्सपिरियन्स असेल, तर तो कोणता लक्षात येतो? प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत, पण 4 दिवस सासूचेच्या सेटवरती रोहिणी अट्टिंगडी बरोबर मी ताईंबरोबर खूप वेळ नंतर आम्ही काम केलं एकत्र. पण त्याच्यामध्ये सुरुवातीचे 1.5 वर्ष मी खूप पॉझिटिव्ह आणि छान होते. मग काही कारणाने त्याची पहिली बायको येते म्हणून मग माझी चिडचिड सुरू होते. पण त्या त्या गोष्टीनुसार ते खूप नॅचरल होतं आणि मग माझी चिडचिड सुरू होते आणि मग हळू मी निगेटिव्ह झाले त्याच्यात. आणि मग ते सुरुवातीला पटकन येईनच माझ्याकडून, कारण मूळ स्वभाव नव्हता आणि त्यापूर्वी मी कधीच केलं नव्हतं. तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या होत्या, की 5 मिनिटं आपण ब्रेक घेऊ आणि आतमध्ये त्यांनी मला साधारणपणे हे बघ कसं असतं ना खात-खात, की तू जेवढं निगेटिव्ह जास्त चांगलं करशील, तेवढे आम्ही पॉझिटिव्ह बिचाऱ्या दिसू. आम्हाला मग वेगळं काही करायला लागत नाही. त्यामुळं आता आमचं करिअर छान दिसायला पाहिजे, तर तुला ते कसं तर मला ते दडपण आलं होतं. म्हणजे क लहान ना अगदी खूप 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अगदीच नवीन-नवीन आलेले आणि एवढी मोठी ताई आपल्याला असं म्हणते आहे, की पॉझिटिव्हला जर चांगलं दाखवायचं असेल, त्यांना काहीच नाही करायचं. डोळ्यातून पाणी नुसतं तोंड वाकडे गेले, की त्या बिचाऱ्या दिसतात. पण काम हे खरं आहे ना, ते फक्त निगेटिव्हवाल्यांचं. हो. तर ती एकदम असं वाटलं ना, की आपल्यामुळे होणार आहे ते, असं जबाबदारी टाकली कोणीतरी तुमच्यावर, असं वाटलं. आणि तेव्हाच मग त्यांनी हळू खूप गोष्टी त्यांनी, की इथून तो पडदा आहे, मग तिथे तर सुई लावली आहे, मग तू सांग मला तू काय विचार करशील, असं बसून त्यांनी शिकवलंय मधल्या वेळेत. की बाबा मला उच्चार व्यवस्थित नव्हते, तर पेन पकडून किंवा त्या गोट्या तोंडात ठेवायच्या आणि बोलायचं. हे सगळं त्यांनी जे केलं होतं ते सांगितलं होतं आणि मी ते करत बसायचे घरी आल्यावर. हां. तर त्याचा मला खूप काय म्हणायचं फायदा झाला. तर ती एक गोष्ट आहे, की आर्टिस्टनी कसं राहावं? काय म्हणजे एक आदर्श जर आपण कुणाला म्हणायचं झालं, तर माझ्या आत्तापर्यंतच्या पूर्ण ह्याच्यातल्या रोहिणीताई माझ्यासाठी आदर्श आहेत, की एवढा अनुभव आणि एवढं सगळं ज्ञान, एवढा अभ्यास असून सुद्धा अगदी मी नवखी तेव्हा एवढीशी पोरगी, तर कशा पद्धतीने त्या ट्रीट करायच्या. तर तो माझ्यासाठी खूप मोठा एक काय म्हणायचं अभिमानास्पद किंवा लक्षात राहणारा असा क्षण होता. आणि तसंच आता इथून पुढे नवीन काम मिळालं, नाही आपण असंच राहायचं. कुणी कसं का वागे ना, आपण असंच राहायचं. कारण आपण एकदा आदर्श मानले, त्यातली ती गोष्ट आवडली आहे, तर ती फॉलो केली पाहिजे. तर ते मला आवर्जून आठवते.